नमस्कार, मी अनघा धुडपकर आणि आपण ऐकत आहात कैकेयी भाग 11. संकलन केलं आहे मीनाक्षी देशमुख यांनी. एरवी प्रत्येक बाबतीत कैकेयीचा सल्ला घेणाऱ्या दशरथ राजांनी पुत्राचा विवाह परस्पर ठरवल्याने ती थोडी मनातून नाराज झाली होती. पण चारही पुत्रवधू आल्यावर पहिला मान पट्टराणीचा म्हणून त्यांचे ओवाळून स्वागत देखील तिनं केलं. विवाहाच्या आनंदाचे काही दिवस संपल्यावर सर्वजण आपापल्या कार्याला लागले. सैन्य आणि शस्त्रागार कारखान्याकडे लक्ष्मण, तर न्यायदान, धान्यादी कोठारं व दानाकडे भरत आणि शत्रुघ्न आणि राजव्यवहारात राम सांभाळू लागले. नवीन सुनाही तिन्ही राण्यांची सेवा करीत होत्या. सर्व सुरळीत सुरू होतं, पण नियतीला मात्र मान्य नव्हतं. कैकेयीचे पिताश्री वार्धक्यामुळे व प्रकृती अस्वास्थ्यामुळे लग्नाला येऊ न शकल्यामुळे चारही सुनांना भेटण्याच्या इच्छेनं त्यांचा ज्येष्ठ पुत्र युधाजितला त्यांना आणण्यास पाठवले होते. महाराजांनी चौघांना तर नाही, पण भरत, शत्रुघ्न, मांडवी आणि श्रुतकीर्तीला नेण्याची अनुमती दिली. आणि हाच प्रसंग कैकेयीच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरेल हे तिला काय माहीत होतं. युधाजितनं चौघांना घेऊन केकया नगरीकडे प्रस्थान केले. अलीकडे वृद्धत्वाकडे झुकलेल्या महाराजांना दुःस्वप्ने पडत होती. प्रकृतीही ठीक राहत नव्हती. त्यामुळे त्यांना आपला अंतकाळ जवळ आला असावा असे वाटल्याने त्यांनी युवराज्याभिषेकाचा प्रस्ताव सभेपुढे मांडला. या सभेला कैकेयी नरेश व मिथिला नरेश वगळता सर्व प्रमुख राजांना निमंत्रित केले होते. एरवी प्रत्येक राजसभेत कैकेयीची उपस्थिती असायची, पण यावेळी तिलाही दूर ठेवले होते. या आमसभेत सर्वानुमते युवराज पदासाठी रामाची निवड करण्यात आली. ही आनंद वार्ता वायुवेगानं सर्वत्र पसरली. दुसऱ्या दिवशी गुरु वसिष्ठांनी युवराज्याभिषेक संपन्न करण्यासाठी त्यांनी आपला पुत्र महर्षी शक्ती, आचार्य वामदेव, जाबाली यांना आवश्यक सूचना आणि आज्ञा दिल्या. चैत्र शुद्ध नवमी रात्रभर राजमहाल व संपूर्ण अयोध्या नगरी सजली. पहाटे सगळीकडे गुढ्या, तोरणं, दारादारात सडा संमार्जन, सुंदर रांगोळ्या काढल्या गेल्या. सर्वजण सकाळी होणाऱ्या युवराज्याभिषेकाची आतुरतेने वाट पाहत होते. अनभिज्ञ कैकेयी आपल्या महालात आरामात पडली होती. अतिशय क्रोधित पाय आपटतच मंथरेनं प्रवेश केला आणि ती कडाडली, "हे मूर्ख राणी, उठ! तुझ्यावर मोठं संकट येत आहे आणि तू आराम फरमावते आहेस. तुझ्या भरताला डावलून महाराज रामाचा राज्याभिषेक करीत आहेत. भरत इथे नाही हा फायदा घेऊन तुला पट्टराणी समजणाऱ्या तुझ्या पतीनं रामाच्या राज्याभिषेकाचा घाट घातला आहे. कैकेयी नरेशांना त्यांनी वचन दिलेले वचन तू विसरली असशील, पण मी नाही." मंथरेचं बोलणं जरी द्वेषात्मक असलं तरी तिच्याकडून मिळालेल्या वार्तेनं कैकेयीला अतिशय आनंद झाला. त्या भरात आपल्या गळ्यातील मौक्तिक कंठा तिला दिला. तो तिनं भिरकावून देत ती म्हणाली, "मूर्ख राणी, राज्याभिषेकाचे दुःख होण्याऐवजी आनंद होतो तरी कसा?" कैकेयी म्हणाली, "मंथरे, अगं भरतात आणि रामात मी कधी भेद केलाच नाही." ते ऐकून मंथरा जास्तच भडकली. "विनाशकाले विपरीत बुद्धी, तुला इतके परोपरीने सांगूनही समजत नाहीस तर मी तरी काय करू शकते?" असं म्हणून रागानं ती कक्षेतनं निघून गेली. तेवढ्यात कैकेयीच्या कक्षाबाहेर खडावांचा आवाज आला. तिला वाटले ही शुभवार्ता द्यायला प्रत्यक्ष कुलगुरूच येत आहेत. त्याचबरोबर तंबोरा व वीणावादनाचा मधुर आवाज ऐकून ती आश्चर्यचकित झाली. काही पळातच तिच्या कक्षात प्रत्यक्ष तंबोराधारक देवमुनी नारद आणि वीणावादिनी ब्रह्मकन्या शारदा देवी प्रकटली. कैकेयीनं ती दोघांना आदरपूर्वक प्रणाम केला. आसनस्थ झाल्यावर नारद मुनी अत्यंत मधुर आवाजात म्हणाले, "कैकेयी देवी, श्रीरामांच्या होणाऱ्या राज्याभिषेकाने तुला आनंद होणं साहजिकच आहे. कारण तुझे रामावर भरतापेक्षाही नितांत माया आणि प्रेम आहे. परंतु कैकेयी नंदिनी, तुला फार मोठे कार्य साधायचे आहे. अतिशय कठोर निर्णय घ्यायचा आहे. दक्षिणेत जनपदामध्ये राक्षसांनी उच्छाद मांडला आहे. तेथील राक्षस जनता तप, यज्ञ, होम हवन करणारे तपस्वी ऋषीमुनी यांच्या बायका मुली, वृद्ध गायी यांना खाऊन टाकतात, पळवून नेतात, यज्ञामध्ये विघ्न आणतात. जनतेच्या बायका मुलींना पळवून त्यांचेवर अनन्वित अत्याचार करतात.
राक्षसांनी आपल्या पापाचरणाने सर्व पृथ्वीला जेरीस आणले आहे, हे तू जाणतेस. त्यांचा नाश करण्याचं सामर्थ्य केवळ रामलक्ष्मणामध्येच आहे. किंबहुना रामाचा जन्मच मुळी राक्षस नायनाटासाठी आहे. दक्षिणेत रामाचा जन्मच नायनाटासाठी आहे. दक्षिणेत राक्षसांचा राजा रावण हा अतिशय उन्मत्त झाला असून त्याने देवदेवतांनाही बंदिवान केले आहे. रावण पुत्र इंद्रजित हा सुद्धा महापराक्रमी आहे. म्हणून हे आर्ये, तुझे खरोखरच रामावर प्रेम असेल तर असे काहीतरी कर की ज्या योगे श्रीराम दक्षिणेस जाण्यास उद्युक्त होतील. धन्यवाद.